जय सनातन बंधू आणि भगिनींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की शिवपार्वती संवाद हरतालिका व्रत कुठल्या प्रकारे आणि कसे करावे याविषयी आपण काल माहिती बघितली आणि कालच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती बघितली. आज ते शिवपार्वतीचे जे व्रत आहे, ज्याला आपण हरतालिका व्रत म्हणतो, ते आज या ठिकाणी केलेले आहे. या ठिकाणी वाळूचे शिवलिंग तयार करण्यात आलेले पार्थिव, त्याचे पूजन महिला कुमारिका यांनी आजच्या भाद्रपद तृतीयेला हा हरतालिका सण साजरा केला जातो. यामध्ये पार्थिव शिवलिंगाचे पूजन केले जाते आणि त्यामध्ये अशी फळे ठेवली जातात जे शेतकऱ्यांनी उत्पादन केलेली असतात. ज्या ऋतूमध्ये जी फळे उत्पन्न होतात तीच फळे या ठिकाणी वाहिली जातात आणि ती कुठल्याही प्रकारे मोफत घेतली जात नाहीत. त्याचं मूल्य देऊन ती फळे विकत घेतली जातात, जेणेकरून त्या पूजनाचे आपल्याला पुण्य मिळावे या दृष्टीने हे व्रत आहे. हे व्रत केल्याने कुमारिका मुलींना चांगला पती मिळतो आणि ज्या महिला आहेत त्यांचा पती योग्य मार्गाने योग्य दिशेने चालतो. अशा प्रकारचे हे व्रताचा महिमा शिवांनी पार्वतीला सांगितलेला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघितले की पार्वतीने हे व्रत करण्यापूर्वी तपश्चर्या 64 वर्ष केली होती आणि त्याचा आजच्या दिवशी पूजन करून तो विधी परिपूर्ण केला होता. तेच हे व्रत आहे. आणि वाहत्या गंगेच्या काठी हे व्रत करावे असे शक्यतो सांगितलेले आहे, परंतु आजच्या काळामध्ये हे शक्य नसल्यामुळे घरच्या घरी आपण वाळूचे शिवलिंग तयार करून अशा प्रकारचे पूजन करू शकतो. आणि ही अशी पूजा आहे. उद्या उत्तर पूजा नैवेद्य दाखवून केल्या जाते. उत्तर पूजा केल्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर ही पूजा विसर्जन केल्या जाते. या पूजेला वाहत्या पाण्यामध्ये किंवा विहिरीमध्ये किंवा जलाशयामध्ये विसर्जित केल्या जातं आणि उद्याच्या दिवशी पारणे म्हणून कान्होल्याचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारचे हे पूजन आहे. जय सनातन, जय हिंद, धन्यवाद.